अस्तिभाति प्रियं रूपं नाम चेत्यांश पंचकम आद्यत्रयं ब्रह्मरूपं मायारूपं ततो द्वयम्. अस्तिभाति प्रिय, नाम आणि रूप अशा 5 अंशाने हे सारं जगत व्यापलेलं. हे 5 घेतले म्हणजे सगळं जगत घेतल्यासारखं झालं. या 5चाच सगळा विस्तार आहे. नामाचा आणि रूपाचा असीम विस्तार व त्या सर्वांच्या मध्ये अस्तिभाती प्रियतेची अनुस्यूत ओवण म्हणजे प्रपंच. त्यापैकी अस्तिभाती प्रिय हे परमेश्वराचं रूप आहे, नाम आणि रूप हे मायेचं रूप आहे. असे हे 5 अंश एकत्र झालेले आहेत. म्हणूनच या शिवशक्ती समावेशनात माऊलीने असलेले एक एकावणे न कीजे तृणाचे हे निर्माण. एकाला सोडून एक म्हणजे शिवाला सोडून शक्ती किंवा शक्तीला सोडून शिव एक गवताची काडी सुद्धा निर्माण करीत. म्हणजे काय, एका गवताची काडी जर घेतली तर तिला एक गवताची काडी हे नाव आहे, तिला हे एक असा आकार आहे, तिच्यामध्ये अस्तित्व आहे म्हणून गवताची काडी आहे. तिलाही भातित्व आहे म्हणून गवताची काडी आपल्याला भासते आणि ती आपल्या पशुला खायला मिळते म्हणून किंवा पेटवण म्हणून कोणाला तो होईल आपल्याला त्याचा उपयोग होतो म्हणून प्रिय आहे. म्हणजे तिथेही अस्तिभाती प्रियाची व्याप्ती आहे.